ह्या कसूतरी बावल्या ज्या आहेत ते लाकडापासून बनलेल्या आहेत. सागाचं लाकूड किंवा शिवण जे लाकूड असतं, जे वजनाने हलकं असतं, टिकाऊ पाहिजे लाकूड, असं लाकूड निवडलं जातं. ओलं लाकूड नव्हे, म्हणजे झाड तोडलं नाही, ते झाड चांगलं सुकलेलं पाहिजे. किंवा एक वर्षभर झालेलं तुटून पडलेलं झाड असतं सागाचं किंवा शिवणचं, ते लाकूड घेऊन याच्यामध्ये हे बावली बनवली जाते. याची एक वेगळी पद्धत म्हणजे अशी की हे एवढ्याच उंचीचं असतं, म्हणजे कमरेपर्यंतचाच भाग असतो याच्यामध्ये. आणि याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस हा चेहऱ्यावरती केलेला असतो. चेहऱ्यावरचे हावभाव ते त्यानुसार ते कॅरेक्टर ठरलं जातं की हे स्त्री रूप होणार आहे की पुरुष रूप होणार आहे, राजा होणार आहे की राक्षस होणार आहे. नंतर ही फक्त बॉडी लँग्वेज आहे. ही बॉडी ही फक्त एक ढोबळ बनायची छाती, हे पोट आणि ही कंबर. या कमरेच्या खाली हा 1 इंचाचा बेस तयार केला जातो छोटासा. याचे 2 फायदे आहेत. जो याच्या खाली जो स्कर्ट सारखा कपडा जो बांधला जातो त्याला पकडण्यासाठी एक गोष्ट आली. दुसरं, हे पपेट असं ठेवलं जमिनीवरती तर ते सरळ शिस्तीत उभं राहावं, यासाठी. हे 2 उपयोग या गोष्टीचे होतात. या पपेटला 3 जागेवरती मुवमेंट असू शकतात किंवा 4 जागेवरती. पारंपरिक पद्धतीत बघायला गेलात तर ही जीभ, हे पपेट असं जीभ हलवू शकतं. हे बघा, मागाहून बघायला ही अशा पद्धतीची ह्याची ठेवण आहे. हे दोन्ही बाजूने याला खिळी मारून गालामध्ये हा लाकडाचा ठोकळा इथे बसवलेला आहे. आणि ह्या लाकडाच्या ठोकळ्याच्या मधोमध इथे धागा बांधला जातो आणि तो डोक्यातून वर काढला जातो. हा धागा जसा ओढाल तुम्ही तशी हे लाकूड असं होत राहतं, म्हणजे वर खाली होत राहतं. समोरच्या दर्शनी भागातून तुम्हाला हे असं दिसेल. हा एक जिवंतपणा आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. दुसरी मुवमेंट ह्या पपेटला ही चेहऱ्यातून. तिसरी मुवमेंट ह्या पपेटला हे इथे हात. हे हात इथून हलतो खांद्यातून. आणि ही चौथी मुवमेंट, कोपरातून हात हलवणे. अशा प्रकारे हे 4 मुवमेंटने लाकडाचं हे पपेट बनलं जातं. याच्या खाली कपडा, म्हणजे घरातली साडी, एखादी जुनी पुराणी साडी वापरून हे पूर्वीचे लोक बनवायचे. किंवा टेलरकडे जाऊन, शिंप्याकडे जाऊन ते तुकडे जे पडलेले असतात ते तुकडे घेऊन ते तुकड्यानुसार याचं स्कर्ट बनवायचे. तुकडे जॉईंट करणे आणि त्यानुसार त्याचं स्कर्ट बनवणे. आता नवीन युगामध्ये जरा आपलं पपेट चांगलं दिसावं, सुंदरता आहे त्यामध्ये, यासाठी हे नवीन साडी किंवा नवीन एखादा कपडा जो चांगला असेल, चकचकीत असेल, सुंदरता असेल एखाद्या कपड्यामध्ये, तो कपडा घेऊन त्यानुसार त्याच्यावरती लेस चढवले जातात आणि ते लेस प्रमाणे ते दाखवलं जातं. हे बघा, ह्या कपड्याला इथे ही लेस चढवलेली आहे आम्ही. इकडे पण ही तळ बांधलेला लेस त्याला. त्यानुसार ह्या पपेटरीवरती इथे ब्लाऊज किंवा ह्याला हे कपडे ब्लाऊज सारखे, त्यानुसार त्याच्यावरती शालू, त्याला माळा, त्याची कर्णकुंडले, जे मार्केटमध्ये जे चांगलं मिळेल त्यानुसार. नाहीतर काही पपेटला कर्णकुंडले ही लाकडामध्ये सुद्धा दाखवलेली आहेत. ही बघा या ठिकाणी. पपेटरीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये नॅचरल कलर वापरले जायचे, आता मात्र नाही. आता सरळ कॅमलचे जे ऑइल पेंट कलर येतात तेच वापरले जातात. फक्त त्यांना बेस आता नवीन परत आणखी एक नवीन दिलेला आहे की या पपेटरीमध्ये कलर कॉम्बिनेशनच नवीन बनवलेलं आहे. प्रत्येक पपेट जर तुम्ही फोकस केला तर प्रत्येक पपेट हे बघा नवीन कॉम्बिनेशनने रंगवलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी माझ्याजवळ 2 पपेट आहेत. हे नवीन पपेट हे, आणि हे आहे ते जुनं पपेट. जुनं पपेट म्हणजे याला कपडे वगैरे सगळे नवीन घातलेले आहेत. या पपेटला याला अजून घालायचे आहेत, बाकी याला नवीन कपडे आहेत, परंतु याचे रंग जी संगती आहे, रंगांबद्दल जे बोललं जातं ते जुन्या पद्धतीमध्ये आहे. जुन्या पपेटमध्ये स्त्रीचं पपेट म्हटलं, स्त्रीचं बावलं म्हटलं की त्याला पिवळा प्लेन रंग, त्याच्यावरती ही छोटी छोटी डिझाईन्स लहान लहान लाल रंगाने किंवा पांढऱ्या रंगाने, गालावरती 2 खुणा, त्यानंतर वरती केसांमध्ये त्याला ही लाकडाची पाती अशी छोटीशी, या कर्णकुंडल आहे तिची. जसं नाजूकता आणण्याचा प्रयत्न केलेला होता तसंच राजाचं चित्र म्हटलं की तो सुद्धा पिवळा असायचा. राजा, कुठलाही राजा घ्या तो पिवळ्या रंगाचा. तसं रामाचं चित्र घेतलं किंवा कृष्णाचं चित्र घेतलं तर ते निळ्या रंगाचं.
प्लेन निळा रंग त्याच्यावरती जी डोळ्यांच्या भुवईवरती ह्या चित्रामध्ये जसं प्रमाण दिसते त्याप्रमाणे, तर तसं चालायचं. राक्षसाचं चित्र घेतलं की ते हिरव्या रंगाचं. या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल हिरवाच रंग वापरला आहे आणि थोडीशी नवीन पद्धतीत त्यामध्ये काय दिसत असेल तर थोडासा ब्राईटनेस पण आणलाय चित्रामध्ये. जो प्लेन हिरवा रंग होता तो तसा न ठेवता त्याच्यामध्ये थोडंसं नवीन पद्धती आणलेली आहे. तर राक्षस किंवा रावण चित्र किंवा एखादं उग्र चित्र असेल, म्हणजे आता मला घटोत्कच बनवायचं असेल तर तो हिरव्या रंगाचा बनेल, प्लेन हिरवा रंग, त्याच्यावरती पिवळ्या रंगाने टिपके देऊन त्याच्यावरती डिझाईन्स, त्याच्या गालावरती 2 टिपके, ते ह्या सर्व पद्धती होत्या त्याप्रमाणे, पण रंग त्याचं हे चालायचं. आता मात्र नवीन रंग वापरतात. पूर्वीच्या कालखंडामध्ये याला नॅचरल कलर चालायचे. हे जे रंग तुम्ही म्हणालात की पिवळा रंग हा स्त्रीला आणि राक्षसाला हिरवा, तर हे रंग हेच रंग का? हा, हिरव्या रंगामध्ये एक उग्रपणा आहे. इथे लाल रंग वापरला नाही, कारण लाल रंग हा गणपतीचा असतो. लाल रंगाचं गणपतीचं एक कॅरेक्टर आहे, ते कंपल्सरी लालच रंगाचं हवंय. एकदम म्हणजे मुंबईचा तुम्ही जर सिद्धिविनायक बघितला तर त्या रंगामध्ये. तसंच स्त्रीचं जे पपेट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पिवळा रंग म्हटला तर त्या पपेटमध्ये नाजूकता यावी, सुंदरता दिसावी, त्याप्रमाणे ते पिवळ्या रंगामध्ये जी नाजूकता आहे, जी सुंदरता आहे, तर ती दिसली पाहिजे. अपेक्षित ते आहे पपेटमध्ये. पूर्वीच्या कालखंडामध्ये रंगांची संगती एक रंग तयार व्हायचा, त्याच्यामध्ये शॅडो तयार होत नव्हत्या, वेगवेगळे रंगाचे प्रकार तयार होत नव्हते, नाजूकता तयार होत नव्हत्या. त्यामुळे एक पिवळा रंग बा चांगला दिसते, पिवळा रंग आहे. बेसिफिक असं कुठलं धार्मिक कारण नाही किंवा एक पद्धत नाही अशी की पिवळाच रंग द्यावा, त्याला तोच द्यावा. पण हे पद्धतीनुसार तिथे बनत गेलं, पुढे पुढे ती पद्धत झाली. पद्धती अशाच बनत जातात.